अत्याचारच म्हटलं जातं. दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? विपुल दोशी साहेब, यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट. तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का? डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आलेत त्याची काही कारणं आहेत. शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणालं तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं. आणि कानाखाली मारणं म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचा का? हे तुमचं आर्ग्युमेंट, कोर्टातलं आर्ग्युमेंट. मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे. अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे. आणि कोण आहेत हे? आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतायत. आता म्हणून मी हे कोण वकील आहेत, काय काय केलंय, या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे. त्यांच्या स्वतःबद्दल बोलूया. 3 वकील आहेत. त्या तिन्ही वकिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची एक केस होती आणि त्याच्यावर त्यांना बेल मिळाली होती. तर हा त्यांच्यावरचा पहिला गुन्हा. आता ते कोणाकोणाच्या केसेस लढतात त्याच्याकडे बघू. कारण माझं जे डोकं फिरलं होतं काल त्यांचं सगळं ते वक्तव्य ऐकून मी म्हटलं आता लोकांपुढे जाऊ दे की हा विपुल दोशी कोण आहे. त्यांनी 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस होती. 39 मुलींच्या मॉलेस्टेशनची केस एका झेडपीच्या शाळेतली होती, जी प्रिन्सिपलनी एका शिक्षकावर केली होती. त्याच्यासाठी लढणारे आणि त्याला पॉक्सोतून सोडवणारे हे महादिग्गज विपुल दोशी. आता यांनी काय केलं होतं की त्या टीचरच्या विरुद्ध